सो वेलकम सर्वांचं. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि पहिल्याच चेंडूवर त्रिफळाची चांगली गोलंदाजाची. खरं तर सामना जेव्हा सुरू होतो पहिला चेंडू धाकधुकीचा असतो. अगदी पॉवर प्लेचा षटक असतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाच्या मनात कुठे ना कुठे संशय असतो, कुठे ना कुठे थोडासा त्याच्या मनाला भीती असते. परंतु इथे आपण बघितलं पहिल्याच चेंडूवर अगदी स्टंपवर चेंडू सोडला होता आणि स्लॉग स्वीप करण्याच्या नादात फलंदाज पूर्णपणे चकला होता. राजू पाटीलची चांगली सुरुवात आपण पाहतोय. संजय पाटीलला बाद केलं. प्रेमनाथ भोईर आणि सुनील पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे. सुनील पाटील या स्पर्धेसाठी ज्यांचं खूप चांगलं सहकार्य लाभलेलं आहे ॲज अ अंपायर. खूप मेहनत घेतलेली या स्पर्धेसाठी सर्व पंचांनी, सर्व समालोचक, गुणलेखक या सर्वांचं खरं तर खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी. राजू पाटील गोलंदाज तयार. फ्लिक केलेल्या आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत डीपला. दिनेश आय थिंक तिथे आहेत. सिंगलशिवाय काही मिळणार नाही. वीरतानाजी दापोडे संघ एक बलाढ्य संघ यावर्षी गणला गेला, कारण या संघामध्ये अनेक चांगले प्लेयर यावर्षीच भरती करण्यात आले आणि चांगलं प्रदर्शन आपण पाहतोय. हो, इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय. लॉंग ऑफ सीमारेषा पार, चौकार. खरं तर एज्युकेशन खूप चांगलं होतं. फ्रंटफुटवर आले फलंदाज, चेंडूला लॉफ्ट केलं होतं. लॉफ्टेड ड्राईव्ह आपण बघितला आणि मिड ऑफला जो क्षेत्ररक्षक होता त्याला कुठल्याही प्रकारची संधी नव्हती. टिपिकल पॉवर प्लेचा फटका बघितला आपण. खरं तर पहिल्या षटकामध्ये प्रत्येक फलंदाजाला अपेक्षा असते की माझ्या बॅटवर चेंडू यावेत, सरळ अगदी व्यवस्थित मी सरळ बॅटने खेळावं. इथे तेच घडलं. आता मात्र क्षेत्ररक्षण कुठे ना कुठे बदललेलं आहे. राजन लॉंग ऑफला येतोय. डीप मिड विकेट सीमारेषेवर दिनेश पाटील. राजू हो, इथे मात्र चेंडू आदळतो पायांवर. अपील होता, फेक केली गेली, डायरेक्ट हिट आणि एका चेंडूवर तुम्हाला दोनदा जीवनदान नाही मिळू शकत. फलंदाज प्रेमनाथ भोईरची खेळी यावेळी मात्र संपुष्टात. टीम परफॉर्मन्स, टीम वर्क ज्याला नाव दिलं गेलेलं आहे ना, कुठली कंपनी असो, तुमच्या घरामधील नक्कीच मॅनेजमेंट असो, टीमवर्क खूप महत्त्वाचं असतं. एखादी संघटना असो, मोठी संघटना, त्यासाठी ही टीमवर्क खूप महत्त्वाचं असतं. आणि क्रिकेट खेळताना एखादा संघ जेव्हा टीमवर्क करतो ना, तेव्हा त्या संघाला यशापासून कोणी रोखू शकत नाही. इथे वीरतानाजी दापोडे संघाने काय टीमवर्क दाखवलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला होता लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षकांची जमवाजमव केली, काही क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला आणि त्यानंतर मात्र पायचीचं अपील फेटाळून लावल्यानंतर क्षेत्ररक्षकाने थेट फेक केली होती. आय थिंक सचिन तिथे आहेत. यस, सचिन. जबरदस्त फेक होती सचिनची. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलर लेंथ चेंडू. खरं तर सुनील पाटील यांनी फुलटॉस घेण्याचा प्रयत्न केला होता. कुठे ना कुठे त्यांचा अंदाज चुकला. लाऊड फुलटॉस नव्हता, खरं तर लँडिंग होणारा हा फुलटॉस होता. अगदी समोर लँड झाला आणि त्यानंतर यष्टीरक्षक सुहास यष्ट्यांच्या मागे अगदी कुठल्याही प्रकारची चूक करत नाही आहेत. आतापर्यंत यष्टीरक्षण चांगलं केलेलं आहे सुहासने. हा फुलटॉस आहे, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला आहेत.
परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा करताना फलंदाज सुनील पाटील बाद होतील. बरंचसं चित्र सुपर 16चं क्लिअर झालेलं आहे. काही नशीबवान संघ होते. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. हाईट नोसाठी आय थिंक असेल. यस बीमरसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. निरीक्षण केले जात आहे नक्कीच. नाही, तुमचा संशय सुनील म्हात्रे सर, तुमचा संशय पूर्ण करा. अगदी लहान मुलाने जरी बघितलं असतं तरी त्याने सांगितलं असतं की हा नो बॉल नाही आहे. बीमर नाही आहे, फेअर डिलिव्हरी आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. रजनी क्रिकेट चौथी रजनी आपण पाहत आहेत. खूप सहकार्य लाभलं अगदी चौथ्यावर मानकोली ए संघाचं बी संघाचं या स्पर्धेला. एक चांगली स्पर्धा क्रिकेट रसिकांपर्यंत पोचली. पहिलं षटक संपलं. 6 धावा धावफलकावर लागलेले आहेत राजन पाटील गोलंदाजीसाठी. दुसरं षटक घेऊन येते. वैयक्तिक पहिलं षटक असेल राजन पाटीलचं आणि संघासाठी दुसरं षटक. नवीन फलंदाज खेळपट्टीवर प्रेम पाटील. प्रेम पाटील आणि विश्वास ही जोडी खेळपट्टीवर आहे. अनेक रेग्युलर क्रिकेटर्सना नवीन 40 प्लसची भुरळ पडली आणि आज आपण पाहतोय की त्यामध्ये प्रेम पाटीलचाही समावेश. ड्राईव्ह केलेला आहे. कवच क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली. डबलचा प्रयत्न झाला आणि दोन्ही फलंदाजांनी अगदी लेलया 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर लागली ती 8. राजेश गोलंदाजी करतोय. खरं तर राजन पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिला होता. त्यानंतर शेवटच्या क्षणी अगदी राजेशला पाचारण केलं. हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकललेलं आहे. थर्ड मॅनला चेंडू फील्ड केला जातोय आणि अशा प्रकारे सिंगल कंप्लीट केली जात आहे. सिंगलच्या मदतीने धावफलकावर 9 लागलेले आहेत. आपण पाहता येतं वीर तानाजी दापोडे वर्सेस मिरस्पोर्ट बरोडी या 2 संघामध्ये ही आजच्या दिवसातील आजच्या रजनीमधील शेवटची लढत. तसे दोन्ही संघ आजूबाजूचे आहेत. त्यांना कितीही वाजता बोलवलं असतं तरी ते आले असते. शेवटची लीगच्या शेवटची ही मॅच आपण पाहतो. लॉप केलेल्या चेंडूला हा इंडियन चेंडू जातोय सीमारेषेकडे. यस, आणि श्री गुरुदत्त स्टँडला सलामी देणारा हा येतोय बहारदार षटकार. षटकार बॅटमधून आला तो प्रेम पाटीलच्या. चांगली सुरुवात प्रेम पाटीलला. तुम्ही टचमध्ये असाल तर रात्रीची कितीही वाजवत तुम्हाला षटकार चौकारांपासून कोणीही रोखू शकत नाही. हा गोलंदाज चांगला आहे, मात्र तितकाच चांगला फलंदाजी समोर. राजेश शहरापासून दूर खेळले होते. चेंडूचा पिछा केला होता. छेडखानी करण्याचा प्रयत्न, परंतु पंच सुनील म्हात्रे सरांनी रात्रीचे ठीक 2:15 झालेले आहेत आणि दरवाजा उघडलेला आहे. लॉप केलेला आहे चेंडूला आणि चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. लाजवाब उमद क्षेत्ररक्षण.
राजन पाटीलच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर लागते ती तब्बल 18. दुसरं षटक मार्गस्थ आहे. रात्री की यात्री आपण पाहतोय नक्कीच अल्पेश गायकवाड यांना फुल टॉस आहे, फ्लिक केलेला आहे, मात्र गॅप शोधू शकलेले नाही आहेत. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या 20वर पोहोचलेली. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन मिरस्पोर्ट भरोडी संघाची. दोन्ही संघ तसे बघितले तर सुपर 16मध्ये पोहोचलेले आहेत. औपचारिकता, परंतु काही संघांचं भवितव्य टॉप आणि सेकंडचं भवितव्य या सामन्यावर आहे. फुलटॉस चेंडू इथे मात्र कुणालाही कुठल्याही क्षेत्रकाला कुठलीही संधी नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. 24 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने आपण पाहतोय 24 धावा. ही स्पर्धा होती मित्रांनो रन रेटच्या माध्यमातून सुपर 16 हे संघ काढण्यात आले. पंचांना पाणी पोचवा. आपल्या आगरी भाषेत म्हणायचं झालं तर पंचांना पाणी पाजा. नाही, खेळाडूंनाही पाजा तिथे पाणी. बाराच्या सरासरीने 24 धावा. गोलंदाज कोणाकडे सोपवली जाईल? पहिल्या षटकात फक्त 6 धावा होत्या. इथे राजेश पाटीलकडे गोलंदाजी देणं थोडासा चुकीचा निर्णय ठरवला फलंदाजांनी. खास करून प्रेम पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आला, एक चौकार, 2 डबल आल्या. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 14 धावा 4 चेंडूमध्ये आलेले आहेत. विश्वासभरी फलंदाजी त्याच्या जोडीला करतोय. डबल आणि सिंगलच्या मदतीने त्यांनी स्ट्राईक रोटेट केलेली. खूप महत्त्वाचं असतं स्ट्राईक रोटेट करणं. आपल्या समोर मोठा फलंदाज असला की जास्तीत जास्त चेंडू त्याने खेळावं हा प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं असतं. काही फलंदाज ते विसरतात आणि स्वतः षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न करतात आणि काही चेंडू खराब करत असतात. इथे बघूया पुढची स्ट्रॅटर्जी काय असेल बॅट्समन विश्वासची. राजन पाटीलकडे गोलंदाजी सोपवलेली. राऊंड विकेटने पुन्हा एकदा आपल्या चिरपरिचित ॲक्शनमध्ये राजन पाटील गोलंदाजी करतील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, भरपूर वेळ झालेला आहे. हा चेंडू खोल टप्प्याचा चेंडू होता. फ्लिक केला, सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला होते प्रेम पाटील. आता मात्र तिसरीचा निश्चितच प्रयत्न होईल. यस, कारण प्रेम पाटीलला तिथे स्ट्राईक हवी आहे आणि त्याने स्ट्राईक मिळवलेली आहे. 3 धावा देणं महाग पडू शकतं, परंतु समोर राजन पाटील आहे. राजन पाटील आणि प्रेम पाटील हे चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळू शकतं. खरं तर हे सर्व झालं ते जिग्यादादा यांच्या सहकार्याने. रेग्युलरचे आज खेळाडू समोरासमोर ठाकलेले आपण पाहतोय. नक्कीच एका बाजूला राजन पाटील, एका बाजूला प्रेम पाटील. और द विकेट. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. याला म्हणतात क्रिकेटची लढाई. इथे मात्र पाहतोय आपण बाद करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा नियम तर आपण कधीच क्रिकेटमधून, आपल्या भिवंडी क्रिकेटमधून बाद केलेला आहे. राजन पाटील आणि प्रेम पाटील असं हे बॅटल. आणखी एक चांगला चेंडू. अपील नक्कीच होत आहे तिथे. पंच सहमत नाहीयेत. यष्टीरक्षक तर अगदी पंचांच्या जवळ आलेले आहेत, परंतु जास्त वेळ घालवू नका. चला. हो, नाराज आहे ते यष्टीरक्षक, परंतु पंचांचा निर्णय अखेरचा मानायचे. चला, पंचांची जास्त हुज्जत ही घालू नका. धावसंख्या
धावपलकार 27 लागलेली आहे, 27. परंतु चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट केलं होतं गोलंदाज राजन पाटीलने प्रेम पाटीलला. अशा लढाया पाहायला नेहमीच क्रीडा रसिकांना आवडत असतात. मोजके तुरळक क्रिकेट रसिक या मैदानात आहेत. आता मात्र पायांवर आदळतोय. यस, इथे बसणार नाहीयेत प्रेम पाटील. अगदी समोर पकडलं आणि प्रेम पाटील याची खेळी संपुष्टात. राजन पाटीलचा खाली राहणारा चेंडू पाहूया आपण कशा प्रकारे पायचीत. यस यस, अगदी आपण पाहतोय. नक्कीच चांगला निर्णय पंच सुनील म्हात्रे सरांचा. अगदी दोन्ही लेग स्टंप आणि ऑफ स्टंप यांच्या मध्ये चेंडू मिडल स्टंपवर होता. आणि ही गोलंदाजी जी आहे ती गोलंदाजी राजन पाटीलचे चिरपरिचित, मी मगाशीच म्हटलं गोलंदाजी. धावसंख्या 27. प्रेम पाटील बाद पुणेश पाटील खेळपट्टीवर. पुणेशकडून ही खूप अपेक्षा आहेत. दमन चषकामध्ये पुणेशचा तो षटकार नक्कीच त्याला या सीझनमध्ये गोड आठवणी देऊन गेला. राजन पाटील पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू पायांवर आदळतो. यस यस, आणखी एक पायचीत. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज. पुणेश पाटील यालाही जावं लागेल खेळपट्टी सोडून. राजन पाटील ऑन फायर. आणखी एक चांगला निर्णय, आणखी एक चांगला निर्णय आपण पाहतोय सुनील म्हात्रे यांचा. लाजवाब अंपायरिंग या पूर्ण सीझनमध्ये या सर्वच पंचांनी केली. त्याचं जिथं जागतं उदाहरण आपण हे 2 पायचीत चेंडू पाहतोय. गोलंदाजी तर लाजवाब, मात्र अंपायरिंग ही लाजवाब. 4 चांद लावलेले तर नक्कीच या स्पर्धेला या सर्वच मंडळींनी, मग समालोचक असोत, स्कोरर असोत, पंच आणि इतर सहकारी वर्ग. त्यामध्ये मी लाईव्ह टेलिकास्टचाही उल्लेख करेन. लाईव्ह टेलिकास्टची टेक्निकल टीम आणि इतर कॅमेरामॅन खूप चांगली वर्किंग ही पूर्ण स्पर्धेमध्ये. राजन हॅट्रिक चेंडू. अपील अपील बघा किती जोरदार. यस, आणि फलंदाज या ठिकाणी बाद ठरवला गेलेला आहे. हॅट्रिक पूर्ण केलेली आहे राजन पाटीलच्या माध्यमातून. तिसरी हॅट्रिक या स्पर्धेतील आणि ती पूर्ण केली राजन पाटीलने. अगदी मिडल ऑर्डर पूर्णपणे नेस्त नाबूद केलेले. धावसंख्या धावपलकावर 27 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने. 3 धावा, 3 फलंदाज बाद. या स्पर्धेतील एक सर्वोत्तम षटकापैकी षटक फेकलेले राजन पाटीलने. पंचांनी थोडासा वेळ घेतला, परंतु तो वेळ बघा राजन पाटीलकडे तुम्ही बघा किती अपील केला होता. त्याला पूर्ण खात्री होती, यष्टीरक्षकाला ही खात्री होती की बॅटची इनर एज लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलेला आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर प्रकाश, विश्वास आणि प्रकाश ही जोडी खेळपट्टी रे. 27 धावा धावपलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र शेवटचं षटक. निलेश, किती गोलंदाजांना हँडल कराल? राजू पाटील, राजेश पाटील, राजन पाटील आणि त्यावर कडी निलेश पाटील. परंतु स्ट्रॅटर्जी काय होती फलंदाजांची? राजन पाटीलचं उमदा षटक त्यांना माहीत आहे. चांगल्या धावा आल्या होत्या 2 षटकामध्ये 18-6 म्हणजे 24 धावा.
या षटकावर अटॅक करण्याची काय गरज होती तिसऱ्या षटकामध्ये? डिफेन्सिव्ह जरी खेळले असते, एक 8-9 धावा गोळा केल्या असत्या तरी धावा 31-32 झाल्या असत्या. आणि शेवटच्या षटकावर खरं तर चान्स घ्यायला पाहिजे होती. हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकललेलं आहे. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न आणि दोनही पूर्ण. बॅटिंग करताना तुमची प्लॅनिंग खूप महत्त्वाची असते. फलंदाजांनी नक्की काय करावं याचा डोस, याचा उपदेश कॅप्टनने देणं खूप आवश्यक असतं. खरं तर प्रेम पाटील अनुभवी फलंदाज खेळपट्टीवर होते. असो, शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दिनेश पाटीलकडून चूक, परंतु फक्त आणि फक्त 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या धावफलकावर 31 झालेली आहे, 31. येस, अनिल केणी यांच्या मार्फत लाईव्ह टेलिकास्टची एक चांगली उपलब्धता आपल्याला पाहायला मिळाली आणि लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातूनही अनिल केणी यांचं नाव तालुकाभर नवे नवे ठाणे जिल्ह्यात झालेले. हरदास पाटील आहेत तिथं. येस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि अशा प्रकारे पाहतोय आपण 2 धावा पूर्ण आणि धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 33-33. यावेळी मात्र चेंडूला खोदून काढलेलं आहे. राजन पाटील तिथे होते. चित्याच्या चपलाईने चेंडूवर धावले. आपल्या संघासाठी महत्त्वाच्या 2 धावा त्यांनी वाचवल्या. धावसंख्या 35 झालेली आहे. मिरस्पोर्ट भरोडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 7 फलंदाज बाद झालेले आहेत. प्रकाश आणि विक्रम ही जोडी खेळपट्टीवर आहे. तसंच असतं. अनिल केणी पुढे येऊन खेळल्याचा हा परिणाम असा झाला की चेंडू थोडासा उशिरा आला. त्यानंतर फलंदाजाला खरं तर चेंडूचा अंदाज घ्यायला जमलं नाही आणि त्या अनुषंगाने चेंडू डॉट जातोय. धावसंख्या अजूनही स्थिर 35-35. शॉर्ट पिच, धाव घेण्याचा प्रयत्न होता इथे, पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा वाईड बॉलचा. जैसे थे परिस्थिती पंचांनी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. वाईटच्या माध्यमातून 1 आली 36 धावा. चला, टाइमपास करू नका प्लीज, खूप रात्र झालेली आहे. या इनिंगचा शेवटचा चेंडू, सिंगल वाईड. अजून एक. ओ येस येस, वाईडच आहे फक्त. नाही, कन्फर्म केलं पंचांनी, ते बरं झालं. त्यांनाही संशय होता की 2 धावा लिहिल्यात की काय.
36 धावा धावफलकावर लागलेले आहेत. चेंडूला अलॉंग दी कार्पेट खेळून काढलेले शेवटचा चेंडू. दिनेश पाटील त्या ठिकाणी चांगली फेक करतायत, उमदा फेक, आणि फलंदाज धावबाद झालेले आहेत. शेवटच्या चेंडूवर सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा केलेले आहेत मिरस्पोर्ट भरोडी संघाने आणि वीर तानाजी दापोडे संघासमोर ठेवलेले 38 धावांचं लक्ष्य.
चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. भरोडी संघ भरपूर उशीर झालेला आहे. उद्या लवकर शेड्यूल आपल्याला सुरू करायचं आहे. राजन पाटील आणि हरिदास ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. 36 धावा करून 37 धावा करून 38 धावांचं लक्ष्य. विश्वास गोलंदाजीची सुरुवात करेल. पहिली जोडी आपण पाहतो राजन पाटील आणि हरिदास. विश्वास गोलंदाजीसाठी तयार होतील. पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी सुरुवात असेल वीरतानाजी दापोडी संघाची. किंग ऑफ रिंग हरिदास पाटील नॉन स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू लॉब केलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र कुठेही दिसत नाहीयेत. चेंडू सीमारेषा पार. राजन पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. सुरुवात चांगली मिळालेली. वीरतानाजी दापोडे संघ 38 धावांचं लक्ष्य समोर आहे आणि पहिल्या चेंडूवर षटकाराने सुरुवात राजन पाटीलने केलेली आहे. धन्यवाद ज्या प्रेक्षकांनी चेंडू खरं तर इतक्या दूर जाऊन पुन्हा आणून दिला त्या प्रेक्षकांचं आपण आभार मानूया. विश्वास पहिला चेंडू विश्वासभरा टाकला नव्हता. यावेळी मात्र पूल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स जातोय. सावकार येतोय बॅटमधून. पुन्हा एकदा राजन पाटीलच्या 2 चेंडू आणि 10 धावा धावपलकावर लागलेले आहेत. आता करायचे आहेत 28. खरं आहे अगदी. अल्पेश गायकवाडचं म्हणणं आहे की जय बजरंग गोरसे सारखी टीम वीरतानाजी दापोडे संघाची झालेली. यावेळी मात्र चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलेले. क्षेत्ररक्षक 3-3 चेंडूचा पिछा करतायत आणि 2 धावा मात्र राजन पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 12. 26ची गरज आहे. आणखी एक मोठा फटका मारण्याचा इरादा इथे आणि इरादा इथे सक्सेस झालेला आहे फलंदाज राजन पाटीलचा. धावसंख्या 16 धावसंख्या 18 वर पोहोचलेली आहे कारण 12 वर हा षटकार आला होता. पहिल्याच षटकामध्ये आतापर्यंत 18 धावा. यावेळी मात्र टायमिंग साधता आलेलं नाहीये. फलंदाज राजन पाटील याला जावं लागेल खेळपट्टी सोडून. 18 धावा धावपलकावर लावल्यानंतर आपलं काम चोख बजावल्यानंतर
इथे राजन पाटील बाद होतोय. राजू येत आहेत नवीन फलंदाज खेळपट्टीवर. आणि राजू यांनी पहिल्याच चेंडूवर स्टेप आउट होऊन फटका खेळला होता, परंतु डॉट येतोय. पहिलं षटक संपलं, काहीचं महागडं षटक, परंतु राजन पाटीलची विकेट मिळवली विश्वासने. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18, अजूनही 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. संतोष पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर नवीन 40+ क्रिकेट संघटनेची मागची जी BPL झाली होती रजनी क्रिकेटमध्ये, त्यामध्ये संतोष पाटील यांच्यामार्फत मॅन ऑफ द मॅच पुरस्कार साडी देण्यात आली होती. आकर्षक. वेलकम संतोष पाटील, या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रदीप गोलंदाजी सुरुवात करेल. रिव्हर्स स्वीप केलेला आहे. क्षेत्ररक्षक कुठलाही त्या ठिकाणी नाहीये. चेंडू सीमारेषा पार करतोय. धावा 4 येत आहेत आणि धावफलकावर धावा लागत आहेत त्या 22. झेल सुटलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतोय, परंतु चेंडू सीमारेषा पार जातोय चौकारासाठी आणि धावफलकावर लागतात त्या 26. 12 धावांची गरज. हरिदास पाटील आहेत खेळपट्टीवर. डॉट चेंडू प्रदीप पाटील कडून. फक्त 12 धावांची गरज आहे. 15 चेंडू 12 धावा. हा फुल टॉस चेंडूला वळवलेला आहे स्क्वेअर लेग कडे. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं नाहीये मिडस्पोर्ट भरोडी संघाचं. तिसऱ्या धावेचा या इथे प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना हरिदास पाटील बाद. चौथीला यस चौथी धाव घेताना बाद होते. 3 धावांनी धावसंख्या धावफलकावर 29 झालेली आहे आणि जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची गरज. तर सुपर 16चा शेड्यूल आपल्यापर्यंत आलेला आहे. ठीक सकाळी 10 वाजता शेड्यूल सुरू होईल. पहिला सामना जोशीलोन भादवड A वर्सेस भरोडी ठीक 10 वाजता. त्यानंतर
सिद्धिविनायक अंजूर वर्सेस मार्कंडे कारिवली हा उद्या दुसरा सामना होईल. उद्या तिसऱ्या सामन्यात पवनपुत्र वडपे वर्सेस स्वयंभू पायगाव हे दोन संघ समोरासमोर उभे टाकतील. उद्या चौथ्या सामन्यात स्वराज्य कशेली वर्सेस जय बजरंग कारिवली अगदी क्लॅश ऑफ टायटन महामुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर चौथा हिरो माणकोली बी वर्सेस जय हनुमान सरवळी, वरालदेवी ताडाली जॉलीस्पोर्ट कामतघर. त्यानंतर सातवा सामना असेल जय कालिका माता कालवार आणि सोनादेवी टेमगर. त्यानंतर वीर तानाजी दापोडे आणि चौथा हिरवा माणकोली ए असा शेवटचा सामना असेल. म्हणजे उद्या सुपर 16 जबरदस्त घमासान आपल्याला पाहायला मिळेल. जोशी विलन भादवड वर्सेस भरोडी, अंजूर वर्सेस कारिवली, वडपे वर्सेस पायगाव, कशेली वर्सेस पुन्हा एकदा कारिवली, माणकोली बी वर्सेस सरवली, ताडाली वर्सेस कामतघर, कालवार वर्सेस टेमगर आणि दापोडे वर्सेस माणकोली ए. अगदी परफेक्ट शेड्यूल आपण पाहतोय. आणि हा शेड्यूल जो तयार केलेला आहे तो रन रेट बघून तयार केलेला आहे. सर्व संघांना शुभेच्छा असतील. सुपर 16साठी सामना जिंकलेला आहे एक हाती. आपण पाहतो वीर तानाजी दापोडे संघाने. अभिनंदन वीर तानाजी दापोडे यांना. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. बेस्ट ऑफ लक भरोडी. नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.